नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 19/9/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले 5 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या ठिकाणी 5 मोठे आणि महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 19/9/2025 रोजी निर्गमित करण्यात आले 5 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय। बघा, स्टेट एम्प्लॉई IMP शासन निर्णय डेटेड 19 सप्टेंबर। राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी 5 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आले आहेत। पहिला आहे लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक या सहवर्गास सेवा प्रवेश नियमांच्या तरतुदी लागू। राष्ट्रीय छात्र सेना कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या लघुलेखक म्हणजे उच्च श्रेणी कनिष्ठ लिपिक, वाहन चालक या सहवर्गाकरिता सामान्य प्रविभागाच्या अधिसूचनेतील सेवा प्रवेश नियमांच्या तरतुदी लागू करण्यास शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। दुसरा आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या या वाहन चालकांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागामधील मंजूर आकृतीबंधातील नियमित वाहन चालक या पदावर समायोजनाने नियमित करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे। तिसरा आहे अधिसंख्य पदावर नियुक्ती। सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4/10/2024 रोजीच्या या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 1 दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। यानुसार अधिसंख्य पदावरील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिनांकापर्यंत दर 11 महिन्यांनी सेवेत 1 दिवसाचा तांत्रिक खंड देऊन सेवा पुढे सुरू ठेवण्याबाबतचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आलेले आहेत। चौथं GR आहे पदोन्नती। महाराष्ट्र कृषी सेवा गट कृषी उपसंचालक संवर्गामधील तदर्थ पदोन्नती नियमित करण्याबाबत कृषी व पदोन्नती विभागाकडून मंजुरी देखील देण्यात आली आहे। पाचवा आहे वेतन निधी अनुदान। सचिवालय सामाजिक सेवा सचिवालय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता अनुदानाचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। बघा, पहिलं GR आहे राष्ट्रीय छात्र सेना कार्यालयातील लघुलेखक, उच्च श्रेणी कनिष्ठ लिपिक, वाहन चालक या सहवर्गास सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेतील सेवा प्रवेश नियमांच्या तरतुदी लागू करण्याबाबत दिनांक 18 सप्टेंबर 2025। बघा, प्रस्तावना काय सांगतोय। सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 अन्वये बृहन्मुंबई बाहेरील शासकीय कार्यालयातील लघुलेखक संवर्गातील पदाचे व संदर्भ क्रमांक 2 आणि 3 अन्वये बृहन्मुंबई येथील शासकीय कार्यालयातील लघुलेखक संवर्गातील पदांचे सेवा प्रवेश नियम विहित केले आहेत। तसेच संदर्भ क्रमांक 4 अन्वये वाहन चालक पदाचे सेवा प्रवेश नियम विहित केले आहेत। संदर्भ क्रमांक 5 व क्रमांक 6 अन्वये बृहन्मुंबई बाहेरील शासकीय कार्यालयातील लिपिक टंकलेखक पदाचे सेवा प्रवेश हे नियम विहित केले आहेत। राष्ट्रीय छात्र सेना कार्यालयातील लघुलेखक, उच्च श्रेणी कनिष्ठ लिपिक व वाहन चालक या सहवर्गास सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधीन या अधिसूचनेतील सेवा प्रवेश नियमांच्या तरतुदी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्याच अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। बघा, शासन निर्णय काय सांगतोय। सामान्य प्रशासन विभागाने सेवा प्रवेशाचे विनिमयन करण्याकरिता खालील प्रमाणे पदनिहाय लागू केलेले सेवा प्रवेश नियम राष्ट्रीय छात्र सेना कार्यालयातील लघुलेखक, उच्च श्रेणी कनिष्ठ लिपिक, वाहन चालक या सहवर्गास लागू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहेत। संदर्भ क्रमांक 1 येथील शासन अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग अन्वये विहित केलेले लघुलेखक, उच्च श्रेणी या पदाचे सेवा प्रवेश नियम आणि राष्ट्रीय छात्र सेना आस्थापनेवरील बृहन्मुंबई या बाहेरील कार्यालयातील लघुलेखक, उच्च श्रेणी या पदास लागू करण्यात येत आहे।
बघा, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने सुनील पांढरे, उपसचिव, महाराष्ट्र शासन. त्यानंतर दुसरं जे आर आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या वाहन चालकांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृतीबंधातील नियमित वाहन चालक या पदावर समायोजनाने नियमित करण्याबाबत दिनांक 18 सप्टेंबर 2025. बघा शासन आदेश काय सांगतोय. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत समावेशन करण्याबाबतच्या संदर्भाधीन अनुक्रमांक 1 येथील या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संदर्भाधीन अनुक्रमांक 2 अन्वये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या या वाहन चालकांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृतीबंधातील नियमित वाहन चालक या पदांवर समायोजनाने नियमित करण्याबाबत शासन आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. सदर शासन आदेश परिच्छेद क्रमांक 5 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समायोजन केल्यानंतर त्यांचे वेतन निश्चिती करताना त्यांना सध्या मिळणारे मानधन व त्यावर एक वेतनवाढ मिळवून नियमित वेतन श्रेणीमधील पुढील टप्प्यांवर निश्चित करावे. सदर वेतन निश्चितीला शासनाची मान्यता घ्यावी असे देखील नमूद आहे. त्याऐवजी खालीलप्रमाणे वाचावे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समायोजन केल्यानंतर त्यांचे वेतन निश्चिती करताना त्यांना सध्या मिळणारे मानधन व त्यावर एक वेतनवाढ मिळवून नियमित वेतन श्रेणीमधील पुढील टप्प्यांवर निश्चित करावे. सदर वेतन निश्चितीला संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांची देखील मान्यता घ्यावी. बघा कशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट आहे. तसेच संदर्भाधीन अनुक्रमांक 2 येथील या शासन आदेश परिच्छेद क्रमांक 10 मध्ये सेवा समायोजनाच्या नियुक्तीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांच्या कागदपत्राची छाननी किंवा तपासणी करण्याच्या अधीन राहून शासन सेवेतील समायोजनेचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येत आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना कागदपत्राची छाननी शासन स्तरावरून स्वतंत्रपणे करण्यात येईल असे देखील नमूद आहे. बघा सेवा समायोजनाच्या नियुक्तीचे आदेश संबंधित कागदपत्राच्या कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांच्या छाननी तपासणी करण्याच्या अधीन राहून शासन सेवेतील समायोजनेचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येत आहे. बघा एकूणच महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने अनिल व्ही सावरे, अवर सचिव, महाराष्ट्र शासन. त्यानंतर तिसरं जी आर आहे अधिसंख्य पदांवरील नियुक्त्यांना मुदतवाढ देण्याबाबत. बघा प्रस्तावना काय सांगतोय. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक या ठिकाणी पाहू शकता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र हे अवैध ठरलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे व त्यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यांकरिता सुरू ठेवण्याचे आदेश संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 21/12/2019च्या या शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत. दिनांक 21/12/2019च्या शासन निर्णयान्वये अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना संदर्भाधीन अनुक्रमाणिका 2 येथील दिनांक 14/12/2022च्या शासन निर्णयान्वये सेवा विषयक पदोन्नती व अनुकंपा धोरण वगळून सेवानिवृत्ती विषयक लाभ अनुदेय करून त्यांच्या सेवा हे प्रत्येक 11 महिन्यानंतर एका दिवसाचा तांत्रिक खंड देऊन सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक 3 येथील दिनांक 4/10/2024च्या या शासन निर्णयान्वये अधिसंख्य पदांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा तांत्रिक खंड सर्व सेवा विषयक लाभांसाठी पदोन्नती अनुकंपा धोरण वगळून क्षमापित करण्यात आलेला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या या शासन निर्णय दिनांक 4/10/2024 अनुषंगाने अधिसंख्य पदावर वर्ग झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेत एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन त्यांच्या सेवा 11 महिन्यांपर्यंत पुढे सुरू आदेश निर्गमित करावेत किंवा कसे याबाबत विविध मंत्रालयीन विभागाकडून अभिप्रायार्थ प्रस्ताव प्राप्त होत आहे. त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना व आस्थापनांना सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा शासन परिपत्रक देखील तुमच्या समोर आहे. सामान्य प्रशासन विभाग या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4/10/2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 11 महिन्यानंतर देण्यात येणारा एका दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित करण्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे या ठिकाणी सूचना देखील देण्यात येत आहे.
बघा एकूणच राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने सुई आंधळे उपसचिव महाराष्ट्र शासन, त्यानंतर जी आर आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025-26 चे अनुदान वितरण। बघा प्रस्तावना आणि शासन निर्णय थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत। वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बीम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी, सहसचिव, उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा शासन निर्णय काय सांगतो थोडक्यात जाणून घेऊया। सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पीय झालेला वित्त विभागाकडून या बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त ही जी रक्कम आहे ती ₹1000 आहे। अनुदान खालील अटी आणि शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे। वित्त विभागाने पहिला आहे, वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, शासन परिपत्रक यामधील विहित सूचना, अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम 1959 मधील परिशिष्ट 26 मधील तरतुदी हे विचारात घेऊन संबंधितांना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा। यात कोणतीही कसूर होणार नाही याची देखील दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी। त्यानंतर शेवटचा जी आर आहे महाराष्ट्र कृषी सेवा गट कृषी उपसंचालक संवर्गातील तदर्थ पदोन्नती नियमित करण्याबाबत। बघा प्रस्तावना काय सांगतोय। महाराष्ट्र कृषी सेवा गट कृषी उपसंचालक संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे तात्काळ भरण्याकरिता उपरोक्त संदर्भाधीन दिनांक 11/10/2024 या आदेशान्वये महाराष्ट्र कृषी सेवा गट ब या संवर्गातील 47 अधिकाऱ्यांना महाराष्ट्र कृषी सेवा गट कृषी उपसंचालक या संवर्गात तदर्थ पदोन्नती देण्यात आलेली आहे। सदर तदर्थ पदोन्नती नियमित करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र कृषी सेवा गट संवर्गातील या पदोन्नतीच्या कोट्यातील सेवानिवृत्तीने, स्वेच्छा सेवानिवृत्तीने व वरिष्ठ संवर्गातील पदोन्नती झाल्यामुळे रिक्त झालेली पदे विचारात घेऊन तदर्थ पदोन्नती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार नियमित करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। बघा शासन आदेश काय सांगतोय। महाराष्ट्र कृषी सेवा गट ब वेतन श्रेणी S16 या ठिकाणी पाहू शकता रक्कम संवर्गातील 47 अधिकाऱ्यांना संदर्भाधीन या ठिकाणी शासन आदेश दिनांक 11/10/2024 अन्वये तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे। सदरू अधिकाऱ्यांपैकी 39 अधिकाऱ्यांना खालील तक्त्यातील स्तंभ 5 मधील दिनांकाला महाराष्ट्र कृषी सेवा गट कृषी उपसंचालक वेतन श्रेणी S20 ₹56,100,17,75,00 या संवर्गात दिलेल्या तदर्थ पदोन्नत्या सन 2025-24-25 या निवड सूची वर्षातून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित करण्यात येत आहे। बघा एकूणच अशा पद्धतीने राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 19/9/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले हे 5 मोठे आणि महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थातच जी आर काय आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जी आर काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।